राज्यातील 29 महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची आज सोडत सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली। महापौर पदाबाबत महायुतीचं अखेर ठरलं। कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर अंतिम निर्णय। महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटीची घोषणा तर तिसऱ्या मुंबईसाठी 1 लाख कोटींची गुंतवणूकही। दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबईसाठी सर्क्युलर इकॉनॉमीची संकल्पना राबवणार तसेच कचरामुक्त मुंबई करण्याचाही मुख्यमंत्र्यांनी दावोसमधून व्यक्त केला संकल्प। भाजपा आमदार नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। मतदानासाठी पैसे वाटप करण्यासंदर्भात दावा। कुचेंनी मात्र आरोप फेटाळले। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा। नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के झाल्या रिचेबल। आमदार मिलिंद नार्वेकरांच्या शिष्टाईला आलं यश। भिवंडीत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी। काँग्रेसचे नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना। गटनोंदणीनंतर काँग्रेस नगरसेवक अज्ञात स्थळी। चंद्रपुरात वडेट्टीवार धानोरकर वादात सपकाळांची मध्यस्थी। वडेट्टीवारांची सपकाळांसोबत गुप्त बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला। तोडग्यासाठी वडेट्टीवार धानोरकरांमध्ये दिलजमाईसाठी आज बैठकीची शक्यता। मनसे शिवसेना युतीमुळे राज ठाकरे व्यथित। केडीएमसीतील युतीबाबत संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबईच्या नेतृत्वाने कल्याणच्या निर्णयाबाबत हात झटकले। कल्याण डोंबिवलीतील निर्णय स्थानिकांचा। बाळा नांदगावकर आणि अनिल परबांची भूमिका। कल्याणमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी मातोश्रीवर पक्षप्रमुखांची घेतली भेट। 4 नगरसेवकांवर कारवाईची मागणीही केली। तत्कालीन कृषी विभाग घोटाळा प्रकरण। धनंजय मुंडे यांच्या विरोधात फाईल चोरीचा गुन्हा नोंदवा। राज्य लोकायुक्तांकडे सुनावणी दरम्यान तक्रार दाखल। पालकमंत्री पदाची आस लावलेल्या गोगावलेंना अखेर ध्वजवंदनाचा मान। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यंदा करणार ध्वजवंदन। अदानी समूहाची महाराष्ट्रात तब्बल 66 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक। ज्यामध्ये विमान वाहतूक, शहरी पायाभूत सुविधा आणि प्रगत उत्पादनांचा समावेश। आज केईएमचा 100वा वर्धापन दिन। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला दोन्ही शिवसेना नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता। मिसिंग लिंक 1 मे पासून सेवेत। अनेक तारखा चुकल्यानंतर एमएसआरडीसी कडून मुहूर्ताची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिल्डरकडून महिलांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न। अवैधरित्या रस्ता करणाऱ्या बिल्डरला अडवण्याचा महिलांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ। नागपुरात भुयारी मार्गाचा भला मोठा लोखंडी बीम तुटून खाली पडला। उज्ज्वल नगर परिसरात मोठी दुर्घटना टळली। आता लोकलच्या केबिन बाहेर सीसीटीव्ही। मध्य रेल्वेकडून 161 लोकलमध्ये यंत्रणा कार्यान्वित। अपघातांच्या कारणांची उकल होण्यास होणार मदत। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमुळे निर्णय। 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यानच्या परीक्षा पुढे ढकलल्या। ताडोबा नदीतील खाणींमुळे 60 वाघांचा अधिवास धोक्यात। अन्य प्राण्यांसह झाडांवरही संकट। पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती। नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स निवृत्त। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक महिने अडकल्या होत्या विल्यम्स। माघी गणेश जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये गर्दी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सिद्धिविनायक मंदिरही गजबजले। T20चा पहिला सामना भारतानं जिंकला। भारताची न्यूझीलंडवर 48 धावांनी मात।